ज्ञानेश्वर माऊली. माऊली या शब्दातच सर्व काही आहे हो. 1296 साली ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलींची ही समाधी जगात अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. आज मी तुमच्यासाठी संजीवन समाधीविषयी घडलेली एक अलौकिक अशी घटना सांगणार आहे. 1972 साली काही अंधश्रद्धा निर्मूलन सदस्याकडून माऊलींच्या चैतन्यरूपी समाधीविषयी काही प्रश्न निर्माण केले होते. हे तपासण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते आणि 3 विदेशी डॉक्टर नागरिक येथे खोदकाम करणार होते. या सदस्यांनी असे ठरवले होते की आपण समाधीचे खोदकाम करायचे. तेथे माऊली सदैव आहेत की त्यांचे काही अवशेष आहेत की काहीच नाही हे पाहूयात. माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न होणार आहे हे वारकरी संप्रदायाचे थोर व्यक्ती मामासाहेब दांडेकर यांना समजले. तेव्हा त्यांचेच अगदी जवळचे मित्र थोर शास्त्रज्ञ आर.एन. शुक्ल यांना त्यांनी फोन केला आणि ही सर्व हकीकत त्यांना सांगितली. शुक्ल हे लगेच आळंदीस जाण्यास निघाले. थोर शास्त्रज्ञ आर.एन. शुक्ल यांनी आळंदी गाठली. त्यांनी सोबत जाताना 3 धातूचे समाधी झाकण्यासाठी 3 झाकणं घेतली आणि 3 मीटर्सही घेतले. यापैकी 1 मीटर होता गिगा काउंटर मीटर. या मीटरद्वारे वातावरणातील एक्सरेज अल्फा, गामा आणि बीटा ही किरणे तपासली जातात. जर वातावरणात ही किरणे उपस्थित असली तर त्याचे रीडिंग या मीटरवर घेतली जाते. दुसरा मीटर होता थर्मामिस्टर बोलोमीटर. हा मीटर असा मीटर आहे ज्याद्वारे वातावरणातील अल्ट्रारेज आणि इन्फ्रारेड्स ह्या तपासल्या जातात आणि याची रीडिंग या मीटरवर दर्शवली जातात. आता तिसरा होता रडार म्हणजेच फ्रिक्वेन्सी मीटर. दांडेकर आणि शुक्ल अंधश्रद्धा निर्मूलनाची लोक येण्याआधीच गाभाऱ्यात गेली. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या काही अंतरावर ही 3 मीटर्स ठेवली आणि 3 झाकणंही ठेवली. तेथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे 3 कार्यकर्ते आणि विदेशी नागरिक दाखल झाले. दोघांनीही त्यांना दारातच अडवले आणि त्यांना सांगितले की आज समाधीजवळ चैतन्य ऊर्जा वैज्ञानिकदृष्ट्या तपासण्यासाठी 3 मीटर्स आणि 3 झाकणं ठेवण्यात आली आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या मीटर्सद्वारे संजीवन समाधीची चैतन्य ऊर्जा तपासण्यासाठी काही सदस्य गाभाऱ्यात गेले. समाधीजवळ जाऊन त्यांनी झाकण झाकले, जे धातूचे झाकण होते. हे झाकण झाकल्यानंतरची त्यांनी रीडिंग घेतले. नंतर धातूचे हे झाकण काढले आणि मग ही काही रीडिंग्स घेतले. त्यांच्या अशा लक्षात आले की झाकण झाकलेले असताना रीडिंग्समध्ये काही फ्रिक्वेन्सीज जाणवतात, पण समाधीचे झाकण काढताच समाधीमधून अलौकिक अशी एनर्जी ऊर्जा बाहेर फेकली जात आहे, जी रीडिंगद्वारे दिसत आहे. त्यांना सर्वांना या गोष्टीचे खूपच आश्चर्य वाटले. माऊलींच्या या समाधीमधून अलौकिक आणि अद्भुत अशी चैतन्य ऊर्जा बाहेर फेकली जात आहे हे त्यांच्या लक्षात आले. समाधी उघडून पाहण्यासाठी फॉरेनमधून आलेले एक डॉक्टर, त्यांनी तर हा चमत्कार डोळ्यांनी पाहिला. त्यांनी माऊलीच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले आणि आळंदीतच राहून त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वजण माऊलींच्या समाधीवर नतमस्तक झाले. माऊलींच्या ऊर्जास्पंदनाची दिव्य शक्ती प्रत्येकजण समाधीजवळ अनुभवतोच आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते हो, धन्य ती आळंदी, धन्य ती माऊली, धन्य ते इंद्रायणी तीर आणि धन्य ते भक्तसुद्धा बरं का, जे अनुभवतात माऊलींची अखंड चैतन्य शक्ती अगदी विश्वभर पसरलेली. रामकृष्ण हरी. माऊलींची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक करा. रामकृष्ण हरी.